नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. नगर परिषद दिग्रजच्या माजी उपाध्यक्षांचा एका महिन्याचा अल्टिमेटम. हुतात्मा स्मारकाचे काम पूर्ण न केल्यास आमरण उपोषण करणार. एका वर्षाआधी वर्क ऑर्डर देऊनसुद्धा हुतात्मा स्मारकाचे काम पूर्ण झाले नाही. जे काम झाले ते ढासळत आहे. हुतात्मा स्मारकांची दैनंदिन विटंबना होत आहे. परंतु देशाकरिता लढणाऱ्या हुतात्म्यांचा सन्मान करण्याऐवजी सतत अपमान करणाऱ्या कंत्राटदार व प्रशासनाने एका महिन्यात काम पूर्ण न केल्यास कमान चौक जुनी गुजरी चौक येथील हुतात्मा स्मारकाजवळ आमरण उपोषण करणार असल्याचे नगर परिषद दिग्रजचे माजी उपाध्यक्ष अजिंक्य म्हात्रे यांनी आज दिनांक 21 एप्रिल रोजी घोषणा केली आहे. आपले उपोषण राजकीय पक्षाच्या बॅनरखाली राहणार नसून दिग्रजकर नागरिक म्हणून उपोषण करणार असल्याचे अजिंक्य म्हात्रे यांनी म्हटले आहे. दरम्यान सदरचे काम दारव्हा येथील कंत्राटदार यांच्या नावे आहे, परंतु त्या कंत्राटदाराने आपणास काहीच माहीत नसल्याचे म्हटले आहे. भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी 1965च्या लढाईमध्ये एक नारा दिला होता, तो म्हणजे जय जवान जय किसान. याचा अर्थ या देशामध्ये जवानांना काय महत्त्व आहे आणि काय स्थान आहे यावरून आपल्याला कळते. परंतु त्याच पार्श्वभूमीवर दिग्रज येथे हे आपण हुतात्मा स्मारक पाहत आहोत. दिग्रजच्या मुख्य चौकामध्ये याची अवस्था पाहून घ्या एकदा. या वीरांनी हे दिग्रजमधले जे काही याच्यावर नाव लिहिलेले आहे 12 नाव, यांनी आपलं जीवन असो सगळं लावून दिलं आपल्या देशासाठी. आणि अशा लोकांसाठी, अशा वीरांसाठी जर त्यांची परिस्थिती हे होत असेल, हे ठेका इथून 1 वर्षा पहिले याचं वर्क ऑर्डर निघालेलं आहे या ठेक्याचं. आणि वर्क ऑर्डर निघूनसुद्धा आज या कामाची अवस्था तुम्ही पहा, या कामाची क्वालिटी पाहू शकता. हे विटा पडलेल्या. माझं एकच म्हणणं आहे की जर या मुख्य ठिकाणाची अशी हालत असेल, बाकीच्या तर सोडूनच द्या, परंतु हा कुठेतरी एक गंभीर गुन्हा आहे. मी तुम्हाला सांगतो की प्रिव्हेन्शन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ॲक्ट 1984 नुसार याच्यावर गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो. परंतु आता आपल्याकडं अजून वेळ आहे. 1 महिन्याचा कालावधी मी अजून देतो आहे. इथून 1 महिन्यानंतर जर हे काम झालं नाही तर मी जून महिन्यामध्ये इथं मी 2 आमरण उपोषण केलेले आहे, परंतु माझं 3रं आमरण उपोषण या शहीद स्मारकासाठी राहील. आणि घाईघाईमध्ये जर बोगस क्वालिटीचं जर काम केलं तर मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड ऑन कॅमेरा सांगतो, तो जो कोणी ठेकेदार असेल मी तर या स्पॉटवर तुडवतो म्हणजे तुडवतो. 2 गुन्हे दाखल झाले तरी चालते, परंतु या कामात भ्रष्टाचार मी होऊ देणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.